नमस्कार स्वामी भक्तांनो. श्री स्वामी समर्थ. आपल्या आयुष्यात कधी ना कधी असा क्षण येतो जेव्हा आपण चारही बाजूंनी संकटाने वेढलेलो असतो. आपण स्वामींकडे हात पसरतो, रडतो, प्रार्थनाही करतो, पण असं वाटतं की स्वामी आपलं ऐकतच नाही आहेत. कुठूनच मदतीचा हात मिळत नाही आहे. आणि मग हळूहळू एक विचार मनात घर करतो, स्वामी माझं ऐकत नाही आहेत का त्यांचा माझ्यावरचा हात सुटला आहे. तुमचा विश्वास जेव्हा डळमळीत होऊ लागतो तेव्हा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आशेचा एक किरण ठरेल. कारण जेव्हा आपला स्वामींवरचा विश्वास कमी व्हायला लागतो तेव्हा खरंच स्वामी आपल्याला सोडतात का? किती आपली परीक्षा असते. स्वामी कशा प्रकारे आपल्या पाठीशी उभे असतात हेच या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि स्वामींवरची तुमची श्रद्धा अधिक मजबूत करा. संकट जेव्हा लांबत जातात तेव्हा फक्त बाहेरच नाही तर आपल्या मनातही एक युद्ध सुरू होतं. आपण इतरांशी स्वतःचीच तुलना करू लागतो. तो तर कधी देवाचं नावही घेत नाही, तरी तो किती सुखात आहे. मग मी एवढी सेवा करूनही माझ्याच नशिबी हे दुःख का? पण भक्तांनो, हे लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्तीची प्रारब्धाची आणि परीक्षेची वेळ वेगळी असते. स्वामी जेव्हा तुम्हाला संकटात ठेवतात तेव्हा ते तुम्हाला एखाद्या मोठ्या भविष्यासाठी तयार करत असतात. अस्थिर मनाने घेतलेले निर्णय कधीच योग्य नसतात. त्यामुळे अशा वेळी स्वतःलाच विचारा, तुमची भक्ती फक्त सुखाच्या काळासाठी असते की दुःखातही स्वामींचा हात धरून ठेवण्याची ताकद तुमच्या भक्तीमध्ये आहे? आता अनेक लोकांच्या मनात असे प्रश्न येतात की स्वामी तर दयाळू आहेत, मग माझ्या कठीण काळात ते मौन का राहतात? ते मला असं तडफडताना का बघत आहेत? पण खरं तर सोन्याला शुद्ध होण्यासाठी जसं आगीतून जावंच लागतं, तसंच स्वामी जेव्हा मौन असतात तेव्हा ते तुमची सबुरी म्हणजेच तुमचा संयम तपासत असतात. ते बघत असतात की तुम्ही किती खोलवर जाऊ शकता. अनेकदा आपण जे मागतो ते आपल्यासाठी योग्य नसतं हे स्वामींना माहिती असतं. स्वामी आपल्याला जे देऊ इच्छितात ते आपल्या कल्पनेपलीकडचं असतं, पण ते अमूल्य दान स्वीकारण्याची पात्रता आपल्यात निर्माण करण्यासाठी ते आपल्याला या कठीण काळातून जाऊ देत असतात. त्यांचे मौन म्हणजे दुर्लक्ष नव्हे, तर तो एक आशीर्वादच असतो. आपल्याला वाटतं की स्वामींनी आपल्याला मदत करावी म्हणजे एखादा चमत्कारच व्हायला हवा, पण स्वामींची पद्धत वेगळी असते. ते तुम्हाला संकटातून बाहेर काढण्याआधी त्यात संकटाशी लढण्याचं बळ देतात. जेव्हा तुम्हाला वाटतं की कोणीच मदतीला नाही तेव्हा समजावे की स्वामी तुमच्या अगदी जवळ आहेत. जेव्हा आई आपल्या बाळाला चालायला शिकवते तेव्हा ती थोडा वेळ आपला हात बाजूला घेते. बाळ पडतं, रडतं, तिला हाकाही मारतं. तिला दया येत नाही का? नक्कीच येते. पण बाळाने स्वतःच्या पायावर उभं राहावं ही तिची तळमळ असते. स्वामीसुद्धा आपल्या भक्तांच्या बाबतीत हेच करत असतात. ते तुम्हाला घडवत असतात. तुम्हाला मदत करण्यासाठी स्वामी स्वतः तुमच्यासमोर येत नाहीत, पण ते कुणा ना कुणामार्फत मदत पाठवत असतात. कदाचित एखादा अनोळखी माणूस येऊन तुम्हाला योग्य मार्गदर्शन करून जाईल, किंवा एखादा जुना मित्र अचानक फोन करून तुमची ती समस्या सोडवेल. कधीकधी सोशल मीडियाच्या माध्यमातून एखादा असा विचार तुमच्या डोळ्यासमोर येईल जो तुमच्या प्रश्नाचं नेमकं उत्तर असेल. आपण या गोष्टींना योगायोग म्हणतो, पण हे स्वामींनी पाठवलेले संकेत असतात. संकट काळात आपली बुद्धी स्थिर नसते आणि म्हणून आपल्याला हे इशारे समजत नसतात. पण जेव्हा आपण शांत मनाने विचार करतो तेव्हा कळतं की प्रत्येक वळणावर कुणीतरी आपल्याला
सावरलं होतं. आणि हे सावरणारे हात दुसरे कुणाचेही नसून आपल्या स्वामी महाराजांचेच असतात. जेव्हा आपला विश्वास पूर्णपणे तुटतो तेव्हा पुन्हा कसं उभं राहायचं हा प्रश्न सर्वात आधी पडतो. तेव्हा का आणि कसं या प्रश्नांच्या पलीकडे जा. सर्व प्रश्न स्वामींच्या चरणी अर्पण करा. तुमची सेवेची पद्धत बदला. फक्त काहीतरी मागण्यासाठी नाही, तर तुम्ही आहात या कृतज्ञतेसाठी स्वामींसमोर बसा. आरशात स्वतःच्या डोळ्यात बघून सांगा, माझ्या पाठीशी माझे स्वामी खंबीर आहेत आणि म्हणून मला कशाचीही भीती नाही. हा विश्वास एका स्नायूसारखा असतो. तो जितका जास्त संकटात वापरला जातो तितकाच तो मजबूत होतो. लक्षात ठेवा, घोर अंधारानंतरच प्रकाशाची पहाट होत असते. जेव्हा आपल्या स्वामींवरचा विश्वास पूर्ण ढासळतो तेव्हा काय करायचं? पूर्ण शरणागती. जेव्हा बुद्धी थकते तेव्हा तर्क लढवणं सोडून द्या आणि फक्त एवढंच म्हणा, स्वामी आता तुम्हीच काय ते बघून घ्या. अखंड नामस्मरण. विश्वास नसला तरी श्री स्वामी समर्थ हा मंत्र चालूच ठेवा. हा मंत्र तुमच्या मनातील नकारात्मकता धुवून काढेल. धीराचा मंत्र. स्वामी म्हणतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. याचा अर्थ संकट येणार नाही असं नाही, तर त्या संकटात मी तुला पडू देणार नाही असं आहे. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराज आपल्या भक्ताचा हात कधीच सोडत नाहीत. ते फक्त हात पकडण्याची पद्धत बदलतात. तुमची वेळ वाईट असू शकते, पण तुमचे स्वामी कधीच वाईट असू शकत नाहीत. संयम ठेवा, प्रार्थना करा आणि अढळ विश्वास ठेवा. कारण अक्कलकोट निवासी श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज तुमच्या पाठीशी कायम उभे आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.